म्हणजे आमचे 12वे खेळाडू आज 11वे खेळाडूमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. क्या बात आहे. शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये त्यांना फिल्डिंगसाठी उभं केलेलं आहे. गेम ऑन. अगदी आपण पाहिलं तर ऑफसाईड रिझनमध्ये तब्बल 5 खेळाडूंना तैनात केलेले आहे. गेम ऑन. पहिला चेंडू. गोलंदाज बाला. पहिला चेंडू फुलटॉस. फटका फसलाय. एसटी रक्षक कपिल चौधरी यांच्याकडून चुकी आणि चुकीला माफी नाहीये. झेल कठीण नव्हता मात्र ते झेल केलं धरतीला दान. जीवनदान कोणाला दिलाय तर गणेश केने यांना जीवनदान दिलाय. चांगले खेळाडू आहेत नक्कीच. इथे पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव. इथे हा चेंडू सुरेख सुरेख चेंडू आपण पाहिलाय. काय चांगली गोलंदाजी होते बाला यांच्याकडून. हर्षल खुश आहेत बघा. कपिल चौधरी यांना आज एस्ट्यांच्या मागे उभं केलेलं आहे. पहिल्या चेंडूवर झेल ड्रॉप. त्यानंतर दुसरा चेंडू व्यवस्थितरित्या स्टॉप केलेला आहे. हा चेंडू देखील डॉट आलाय. चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारची धाव जर पहिले चेंडू झेल घेतला असता तर कुठली धाव खर्च केली नसती. चांगली लाईन अँड लेंथ. चांगली गोलंदाजी. बाला स्टेपआउट झालेत. बॅटची कडा. शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. 4 चेंडूमध्ये फक्त 2 दिलेत. काय चांगली सुरुवात आहे गावदेवी पूर्णा संघासाठी. वाह. वय वर्ष 45 प्लसचा हा गोलंदाज गावदेवी पूर्णा संघाकडून चांगली गोलंदाजी करताना या सामन्यातून विजेता आणि जय बजरंग कारिवली ब असा यानंतरचा सामना होईल. इथे फटका गणेश केनियानं सजवलाय. जीवनदान दिलं होतं पहिल्या चेंडूवर आणि त्याचा फायदा उचल. चेंडू पार. षटकार. करत असतील की माझ्या हातून हा झेल या फलंदाजाचा ड्रॉप झाला कसा. झेल कठीण नव्हता. असे कित्येक चांगले झेल त्यांनी एस्ट्यांच्या मागे टिपलेले. हा चेंडू इथे पंचांनी वाईट घोषित केला आहे. धावसंख्या 9. 1 वाईट. 7 वर गणेश केने तर 1 वर प्रवीण. मॅच बॉल आलेला आहे बघा. एका चेंडूसाठी आम्हाला नवीन चेंडू मैदानामध्ये द्यावा लागलाय. बघूया आमचे ज्ञानेश्वर मुकादम असतात त्यांना तर सध्या आराम आहे. मोहनदादा भोईर त्यांच्या जागेवर. नंतर माझा नंबर येईल. इथे हा फटका पुन्हा एकदा उडवलाय त्याच दिशेनं. तोच रिझल्ट. षटकार. धावा बनलेत.
बघा पहिल्या चेंडूवर झेल ड्रॉप, त्यानंतर नक्कीच 13 धावा या गणेश केनेच्या बॅटमधून आलेत. गणेश केनेनं जेव्हा जेव्हा फलंदाजी केलेली आहे तेव्हा तेव्हा जय बजरंग गोरसे संघाच्या फलकावर आपल्याला चांगली टोटल नेहमी पाहायला मिळालेली आहे. प्रेम राकेश टावरे आज संघामध्ये मला वाटतं दिसत नाहीयेत. बालचंद्र टावरे हर्षलचे मात्र उपस्थित आहे. किशोर पाटील दुखापतीतून सावरलेत. प्रेम आलेत. ओव्हर नंबर 2 समोर फलंदाज आहेत प्रवीण. 1 ओव्हर बिनबाद 15 धावा लागलेत. इथे बॅटला चाटून चेंडू गेला होता, मात्र इथे धावबाच्या स्वरूपात फलंदाज प्रवीण यांना परतावं लागेल. चांगली धून बघा. कपिल चौधरी चिंतेत आहेत. नवीन फलंदाज नितीन 7 चेंडूमध्ये 15 धावांची भागीदारी या जोडीनं करून दिलेली आहे. जय बजरंग गोरसे गावचा वैभव, भावेश पवार, A1 पवन, गोरसे बी टीम या टीमनं आपल्या गावाचं नाव आणि आपल्या भिवंडी तालुक्याचं नाव 7 समुद्र पार नेऊन ठेवलेले आहे. इथे किशोर पाटील यांच्याकडून थोडीशी मिसफील्ड, त्याचा फायदा उचलला आहे. धावा मिळतील 2 धावेनं संघाची टोटल 17 झालेली आहे. नितीननं पहिल्या चेंडू खेळताना 2 धावेनं आपला अकाउंट ओपन केलंय, तर गणेश केने खेळतायत 3 चेंडूमध्ये 2 षटकार असत 13 ओव्हर. हा फटका चांगला आहे. बघूया शतरक्षक आहेत देवा टावरे. अगदी चेंडूने इथे अचानक उचली घेतली. इथे शतरक्षकांची चुकी नाहीये. चेंडू उचललाय आणि चेंडू थेट सीमारेषेला धडकलाय, चौकार आलाय. एकवीस धावा लागलेत. 9 चेंडूमध्ये 21. आज नितेश देखील चांगली फलंदाजी करतायत. हा फटका बघूया उडवलाय शतरक्षक हर्षल. चुकी होणार नाहीये. फलंदाज झेलवाच्या म्हणून जय बजरंग गोरसे या संघाकडून खेळताना आपण पाहतोय नितीन बाद झाला आणि मैदानामध्ये नितेश. प्रेम यांचा चेंडू पहिल्या चेंडूवर चेंडूला पाठवला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, रिजनच्या बाहेर षटकार. पुरेपूर वापर इथे केलाय.
धावसंख्येला चांगला आकार आला. धावा बनले 27 धावा. शेवटचा एक चेंडू. ओव्हर नंबर 2 प्रेम. इथे हा फटका देखील स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका आपण पाहतोय. 2 चेंडू मध्ये नितेशच्या बॅट मधून 10 धावा आलेत. 2 ओव्हर मध्ये 31. अगदी बघता बघता 31 धावांचा आकडा इथे जय बजरंग गोडसे संघानं गाठलेला आहे. 2 ओव्हर मध्ये 2 बाद 31. याच धावगतीनं जर धावा आल्या तर एक चांगली टोटल गावदेवी पूर्ण संघासमोर उभी राहील. गरमी खूप वाढलेली आहे. मला वाटतं आता आपल्या खेळाडूंना प्रत्येकी एक बॉटल आपल्या खिशामध्ये ठेवा पाण्याची, कारण की गरमी खूप वाढलेली आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला पाणी लागेल तेव्हा अवश्य आपण पाण्याची मागणी करा, पंचांना कॉल करा आणि पाणी जरूर प्या मित्रांनो. बघूया 2 ओव्हर मध्ये 31. उर्वरित 2 ओव्हर मध्ये इथे पलटवार पूर्ण संघाकडून पाहायला मिळेल का? पहिल्या 2 ओव्हर मध्ये वार तर जरूर केलाय, कारण की इथे आपण पाहिलं तर आज कपिल चौधरीकडून चुका झालेल्या आहेत. बघूया हर्षल एक संघातील मुख्य खेळाडू म्हणून हर्षलकडून नेहमीच अशा अपेक्षा आहेत. आज संघामध्ये भालचंद्र टावरे, राकेश टावरे संघाचे मेन गोलंदाज, मुख्य गोलंदाज म्हणून आज या स्पर्धेतून अनुपस्थित आहेत. हर्षल डावखुरी हाताचा फलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा करतोय. पहिला चेंडू अगदी वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू चालला गॅप मधून, अगदी डीप सुपर कव्हरला चांगली फिल्डिंग. इथे गणेश केनेच्या बॅट मधून या 2 धावा आलेत. 2 धावीने संघाची टोटल डबल 3. 33. 13 चेंडू मध्ये 33 आलेत. हा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. किशोर पाटील चांगला रॉकेट थ्रो आपण पाहतोय. वाह, काय थ्रो केलाय. धावसंख्या 34. चांगला चेंडू वाईड यॉर्कर. काय कमालीचा चेंडू टाकलाय. चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळाली हर्षलेची. संपूर्ण सीझनचा आपण विचार केला तर गावदेवी पूर्ण संघाकडून सध्या हर्षल टॉपवर आहे. फलंदाजी असो, गोलंदाजी की क्षेत्ररक्षण, हर्षलची कामगिरी या सीझन मध्ये चांगली राहिलेली आहे. अजून एक चांगला चेंडू. वाह, नितेशला 2 चेंडू डॉट टाकणं हे सोपं काम नाहीये. चौथ्या चेंडूवर देखील कुठलीही धाव नाहीये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हर्षलनं तिसऱ्या ओव्हरच्या 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेत आणि संघाची टोटल आपण पाहतोय 34. इथे हा चेंडू बघूया, स्लॉग सेव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. इथे दुसरीचा प्रयत्न गणेश केनीचा आणि 2 धावा पूर्ण केलेत. डीप मधून किशोर पाटीलनं चेंडूला उचललाय. धावसंख्या 36. 17 चेंडू मध्ये 36 आलेत. बघूया हर्षल यानं या ओव्हर मध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 5 धावा दिलेत. 2 डॉट, 1 सिंगल, 2 डबल आणि या चेंडूवर काय दडलंय बघूया. हा फुलटॉस होता. चेंडूला अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं खेळून काढलाय. इथे थोडीशी खराब फिल्डिंग आपण पाहतोय. परिणाम स्वरूप 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. 2 धावेनं 3 ओव्हर मध्ये 2 बाद 38 धावा लागलेत.
38 धावा. बघूया किशोर पाटील शेवटचं स्लॉग ओव्हर मध्ये कोण गोलंदाज येतील. नक्कीच किशोर पाटील यांचे बंधू महेश पाटील सध्या क्रिकेट पासून दूर आहेत. किशोर पाटीलला स्पीड वाटतायत. नक्कीच सरोल इथे जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये किशोर पाटीलला देखील दुखापत झाली होती आणि त्या दुखापतीतून ते सावरलेले आहेत. चांगले जिद्दी खेळाडू आहेत किशोर पाटील. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघूया 38च्या पुढे किती धावसंख्या जयभजन गोरसी संघाच्या फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. जॉली न्यू 40+ कामतगर आयोजित जॉली ट्रॉफी 2025चा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून आज तब्बल 8 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. जयदुर्ग सुरई हा संघ काही कारणास्तव गैरहजर राहिलेले, मात्र 8 संघांनी आपली उपस्थिती या स्पर्धेमध्ये दिलेली आहे. न्यू तुफान पिंपळास असेल, जोशी इलेव्हन भादवड ब, वरालदेवी ताडाली, गंगामाता गुंदवली, विलास स्पोर्ट राहणाल, जय बजरंग गोरसई, गावदेवी पूर्णा आणि जय बजरंग कारिवली ब हे संघ आपण आजच्या गटातून पाहिलेत. इथे पहिल्या चेंडूवर धमाका. गणेश केने ऑन दी फायर षटकार. चांगली टोटल आणि ते फलंदाज क्लीन बोल्ट दांडी उडवलेली आहे. अखेरकार पलटवार केलाय किशोर पाटीलनं आणि एक मैदानातून वादळ गणेश केनेच शांत केलेले आहे. फलंदाज बाद. पोचतोय समिंदर. डिझेमॅन आकाश चांगले कोलीगीत लोकगीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला चौकार षटकार विकेट गेल्यानंतर ऐकायला मिळत आहेत. चांगली म्युझिक सिस्टम आहे. जेव्हा जेव्हा या स्वर्गीय मोतीराम दादाजी काटीकर क्रीडानगरीमध्ये स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत तेव्हा तेव्हा DJ आकाशची एक चांगली DJ सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडूमध्ये 22 धावांची केली आपण पाहिली गणेश केनेच्या बॅटमधून. त्यामध्ये 3 षटकार, 2 सिंगल आणि 1 डबल आणि 1 डॉट. इथे हा फटका उडवलाय. अगदी चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेवर धडकतोय. षटकार. जेल ड्रॉप 2 मिळालेत. तिसरीसाठी नितेश निघालाय आणि ते तिसरी धाव देखील पूर्ण. काय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 33. शेवटचा एक चेंडू शेष आहे. 53 धावा 53 धावा लागलेत. बघूया शेवटचा एक चेंडू. यानंतर जय बजरंग कारिवली ब आणि चालू सामन्यातून विजेता 22 धावा बनवल्या गणेशनं. 14 एक धाव बनवली प्रवीणनं. तर नितेशनं 6 आणि हा फटका उंचच उंच आणि लांबच लांब
तिसरी धाव का घेतली याचं उत्तर मैदानातून संगणक नितेश देतो. षटकार तब्बल 59 आणि 15च्या सरासरीनं 60 धावांचं लक्ष उभं केलं आहे. गावदेवी पूर्ण या संघासमोर जय बजरंग गोरसी या संघानं मोठी धावसंख्या आहे. तब्बल किशोर पाटीलला देखील या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च केलेले आहेत. बघूया सेकंड इनिंगमध्ये या 60 धावा बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन आपण ऐकणार आहोत. जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा समालोचन कक्षामधून मोहनदादा भोईर यांचा आपण आवाज ऐकूया. तत्पूर्वी जाऊया आमचे डीजे मॅन आकाशच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. पाहतोय चालू सामना देखील दोन दिग्गज संघामधून एका बाजूला जय बजरंग गोरसई तर दुसऱ्या बाजूला गावदेवी पूर्णा. प्रथम फलंदाजी करता आपण जय बजरंग गोरसी या संघाला पाहिलं ज्यानं 4 षटकांच्या धावा केल्या 59 आणि विजयाचं मोठं लक्ष आहे ते 60 धावांचं. प्रतिओव्हरचा आपण जर विचार केला तर 15 धावांची सरासरी आहे आणि हे धावा चेस करण्यासाठी खांद्यावर जबाबदारी घेऊन 2 फलंदाज 2 सेलेदार गावदेवी पूर्णा संघाचे इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय देवाजी टावरे आणि त्याचबरोबर हरिदास पाटील. क्रिकेट फेस्टिवल क्रिकेटचं बिग आणि क्रिकेटचं बिग शो दुपारच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनस्वी पुन्हा एकदा स्वागत. बिग मॅच मित्र आपण पाहतो एका बाजूला गोरसे तर दुसऱ्या बाजूला पूर्णा. प्रथम फलंदाजी करताना गोरसे संघाने तब्बल धावा केल्या 59 आणि विजयाचं मोठं लक्ष 60 धावांचं. प्रतिओव्हरचा आपण जर विचार केला तर 15 धावांची सरासरी. थोडासा आवाज द्या आकाश, थोडासा आवाज वाढव. अरे फोडला
विजयाचं लक्ष फार मोठे आहे आणि निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे पूर्ण संघाला. सलामी जोडी इन ॲक्शनमध्ये पाहतोय देवाजी टावरे आणि हरिदास पाटील. तर पहिल्या षटकाला आरंभ सुरुवात आगास आणि सलामी गोलंदाज जय बजरंग गोरसे संघाचा प्रवीण. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकाला गोलंदाज प्रवीण. प्रवीण रटम राऊंडचा मारा आणि पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली. पहिला चेंडू सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट हाताळताना गोलंदाज प्रवीण. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण प्रॉपर पाहिला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता फलंदाज देवाजी टावरे याला. फटका मारण्यासाठी तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं असणार तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर. आता मात्र चेंडू सुंदरसं स्वीप केला, स्क्वेअर ऑफ विकेट. चेंडू जातोय खाली क्षेत्र चौकार येईल. या चौकारनं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन होतं. धावसंख्येमध्ये बिनबाद 4. O2 डीजे. दोन चेंडूमधून 4 धावा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण. राईटम राऊंडचा मारा करताना स्ट्राईक रोटेट करतो डावखुरा फलंदाज देवाजी टावरे. एक सुंदर प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक, अतिशय प्रतिम उत्तम दर्जा चेंडू हाताळताना गोलंदाज स्विंग अँड मिस परिपूर्ण बीट होतं फलंदाज देवा. निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर. ओर क्रमांक पहिलं. बघा विजयाचं लक्ष फार मोठे आणि संघामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज. आता मात्र तो फटका देवा टावरेच्या बॅट मधून येतोय. व्हॉट अ शॉट, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका. आपलातून फटकांच्या फटक्याची नितांत गरज सांगाल तो फटका देवाजी टावरेच्या बॅट मधून येतोय. या 6 धाब्याने संघा धावसंख्या देखील पुढे सकते. धावसंख्येमध्ये बिनबाद 10. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण. प्रतिओव्हरचा जर आपण विचार केला तर 15 धावांची सरासरी आणि पहिल्या 4 चेंडूमधून आतापर्यंत 10 धावा. पुन्हा एकदा आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. षटकाराचं उत्तर देताना प्रत्युत्तर देताना गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून बिग विकेट. बडी सफलता या प्राप्त करतो गेंदबाज प्रवीण. बिग विकेट. प्रत्युत्तर आपण गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिजे. कपिल. संघाची धावसंख्या अजून स्थिर आहे. धावसंख्या ती 1/10. महत्वाचा विकेट प्राप्त करताना गोलंदाज देवा टावरे या फलंदाज बाद झाले. नेक्स्ट बॅट्समन जातोय कपिल चौधरी.
चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. अगेन्स्ट चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणूस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क आपण निश्चित पाहिला. फलंदाज या ठिकाणी बाद आहे, कॉट बिन स्वरूपाने. पंच आम्हाला निर्णय सांगायचा प्लीज. तेजेश नितेश येतोय. गोलंदाज नितेश पाटील, ज्याच्या बॅटमधून आपण चालू सामन्यामधून अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी पाहिली. आता बघूया गोलंदाजीमध्ये आपलं गोलंदाजी देखील कशा प्रकारची केली जाईल नितेशाच्या माध्यमातून. सज्ज व्हा प्लीज, थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. गोलंदाज नितेश, राटाम राऊंडचा मारा, ब्लाइंड स्ट्रोक, डोळे झाकून मारण्याचा अंदाधुंदी प्रयत्न आपण फलंदाज हरीच्या बॅटमधून पाहिला. चेंडूची लाईन त्याला व्यवस्थित रीड करता आली, मिडल ऑफ बॅट चेंडू त्याला घेता आला नव्हता. खऱ्या हाताने फटका मारण्यासाठी तुमच्याकडे तुमचं फुटवर, तुमचं टायमिंग, तुमची नजर, या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हणू शकता, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. मिस्टाइम स्ट्रोक. या ठिकाणी मात्र गणेशाच्या माध्यमातून आपण थोडीशी चूक पाहतोय. झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद, आणि याच दरम्यान एकदा करण्याची संधी. धावसंख्याकडे पुढे सकते 2-11. 2-11 ओर क्रमांक दुसरं. विजयाचं लक्ष फार मोठं आहे. निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं, मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण फार महत्त्वाचं आहे, अटॅक करणं फार गरजेचं आहे. सुरेख, सुंदर, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू हाताळताना गोलंदाज नितेश. पडल्यानंतर चेंडू देखील थोडासा बाउन्स झाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण फलंदाजाच्या बॅटमधून पाहिला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. आज गोरसे संघ देखील चांगली असतो स्थितीमध्ये पाहतोय. महत्त्वाच्या सामन्यामधून विजय दिशेने वाटचाल करताना आपण संघ पाहतो आणि मोठ्या संघाला पराभूत करण्याच्या मार्गावर सध्या. हा चेंडू देखील सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट. वारंवार चुका देखील आपण मैदानाच्या आतमधून पाहतो फलंदाजच्या माध्यमातून, आणि चुकीला माफी नाही आहे. ब्लाइंड स्ट्रोक ज्याला आपण म्हणू शकतो, डोळे झाकून मारण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय फलंदाजच्या माध्यमातून. फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. आता मात्र धमाका.
चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. ऑन साइडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला आणि चेंडू आउट ऑफ पार्क. सीमारेषा बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार. संजीवनी मिळते. धावसंख्या 6 पुढे सरकते. 17. बघायचं असेल तर पटक्यांची नितांत गरज आहे. मॅच बॉल आहे का? अगेन्स्ट पुन्हा एकदा नितेश. किशोर याच्याकडे चांगली क्षमता आहे, चांगला उत्तम फलंदाज आहे. हा चेंडू फटका फसतो की काय? झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद किशोर पाटील याला. बघा किशोर पाटील, तुम्हाला देखील ब्रेकिंग न्यूज आहे. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकच्या स्पर्धेला जॉईन आणि प्रेक्षकमध्ये खास करून अक्षय टावरे आणि त्याचबरोबर त्यांचे परममित्र या दोघांनी तुझ्यासाठी एक स्पेशल बक्षीस लावलेलं. या स्पर्धेमधून जर पूर्ण संघाला तू विजय संपादित करून दिला तर तुझ्यासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्याकडे जाहीर झालेलं. क्या बात आहे. किशोर टावरे, तुझ्यासाठी एक सुवर्ण संधी. अक्षय टावरे यांच्याकडे एक ब्रेकिंग न्यूज आहे. या स्पर्धेमधून, या सामन्यामधून, या चालू सामन्यामधून जर आपल्या संघाला तू विजय संपादित करून दिलं तर अक्षय टावरे याच्याकडनं कॅश प्राइज 5,000 रुपये तुला दिले जातील. क्या बात आहे. बघा किशोर याच्याकडे ती क्षमता आहे. किशोर फार मोठा फलंदाज आहे. नेहमीच ज्याच्या बॅटमधून आपण आक्रमक खेळ पाहतोय, मोठे फटके मारण्यासाठी दोन्ही फलंदाज खऱ्या अर्थाने या सामन्यामधून जीवदान मिळाले. हरी याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. हरी पलटवार करील का? धावा किती झाल्या? 19 धावा झालेल्या आहेत. बाकी किती आहेत? यज्ञेश मिटकर आणि अक्षय टावरे यांच्याकडे एक सुवर्ण संधी आहे. यज्ञेश मिटकर, अक्षय टावरे यांच्याकडे सुवर्ण संधी आहे. फलंदाज किशोर पाटील याला चालू सामन्यामधून जर आपण गोरसे संघाला पराभूत केलं तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. खऱ्या अर्थानं फलंदाज बॅट पुढला गेला. कदाचित थोडासा स्टेप आउट झाला, पुढे मारण्याचा प्रयत्न झाला असता तर निश्चित चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं असतं. हरी याला मागे जाऊन चेंडूला मारण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न फलंदाच्या माध्यमातून केला जात नाही. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. षटक क्रमांक 3 नितीन. आता मात्र हरियाच्या बॅटमधून खेळाडू कक्षामधून देखील वारंवार कसल्या तरी सूचना दिल्या जात आहेत. एक धाव कंप्लीट. आता मात्र स्ट्राईक रोटेट करणे संधी किशोर याला. बघा किशोर याच्याकडे चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. मोठे फटके मारण्यासाठी अतिशय माहिर आहे. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू हाताला गोलंदाज. स्विंग अँड मिस, परिपूर्ण बीट होतो फलंदाज. आता मात्र थोड्याशा अडचणी वाढल्या असतील पूर्ण संघाच्या, कारण येणारे चेंडू असतील ते फक्त आणि फक्त 9 आणि विजयासाठी तब्बल धावा करायचे आहेत 40. 9 चेंडू 40 धावा, समीकरण फार मोठे आहे. हा चेंडू देखील सुरेख, सुंदर, अप्रतिम. आता येणारे चेंडू असतील 8 आणि विजयासाठी 39 ची गरज. चांगला फलंदाज डगवलाय हर्षल. हरीची गाडी काही चालत नाहीये. संघाला बॅकफुटला घेऊन जातो हरी.
येणारे चेंडू असतील 7 आणि विजयासाठी अजूनही 39ची गरज. आज आमचे ज्ञानेश्वर खुश असतील. येणारे चेंडू 7 विजयासाठी 39ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज नितीन आणि हरियाच्या बॅटमधून वारंवार चुका आणि चुकीला माफी नाही आहे. आणि फलंदाज देखील बाद. भरपूर चेंडू खाल्ल्यानंतर फलंदाज बाद झालेला आहे. संघाला जबल कुठेतरी बॅकफुटला नेलं. आता हर्षल जातोय. काय कमालीची गोलंदाजी ओव्हर क्रमांक तिसऱ्या ओव्हरमधून आपण पाहिली, ज्यानं धावा केल्या फक्त आणि फक्त खर्च 2 आणि महत्त्वाचा फलंदाज देखील ज्यांना बाद केला हरियाला. नेक्स्ट बॅट्समन जातोय संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज हर्षल. मात्र कुठेतरी देखील थोडंसं उशीर झालेलं आहे, कारण की आता बीजासाठी पुन्हा संघाला जवळ 6 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. आणि क्रिकेटच्या पुस्तकामध्ये कुठेही 6 चेंडूमध्ये 39 धावा नाही आहेत. मात्र गोलंदाज तुम्ही जर ठरवलं तर निश्चितच पुन्हा संघाचं सरकार बनेल. आता ज्या धावा येतील त्या फक्त आणि फक्त पराभवाचं अंतर कमी करतील. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका. हाफ टेकर पदे चेंडूचा शॉर्ट पेस डिलिव्हरी होती. फलंदाज शपाल झाला. ऑन साईडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून आला आणि चेंडू सीमाच्या बाहेर गेला. या साधावेने संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली. आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी. गोलंदाज थोडासा कमबॅक करतो स्वतःला. आता मात्र पराभव वाटेल झाले देवाडी जितावर यांचा. काल्या दगडावरची रेख. चला पुढील 2 संघ मला वाटतं विजेता संघ आणि जय बजरंग कारिवली. हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ. झेल कॅरी केला. झेल कलेक्ट केला. काही हरकत नाही आहे. अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केला. महत्वाचा फलंदाज किशोर बाद झाला. नेक्स्ट बॅट्समन ज्याला कधी भेटले असेल तर पाठवा. दहा चेंडूमधून 25 धावा जरी नाही असं म्हटलं वावगं ठरणार नाही, कारण की जवळजवळ कुठेतरी पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहतोय संघ गावदेवी पूर्ण. आता फक्त आणि फक्त एक औपचारिकता बाकी आहे. नेक्स्ट बॅट्समन येतोय
क्रॉस लाईन थोडंसं ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न आणि याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून एक महत्वपूर्ण विजय संपादित करणारा संघ आपण पाहतोय जय बजरंग गोरसई. आज निश्चितच बिग संघाला पराभूत करण्यामागं जबरदस्त कामगिरी आपण पाहिली. आउट फील्डमधून मैदानामधून एक जबरदस्त कामगिरी पाहिली गोरसई संघाची. गणेशाच्या बॅटमधून सुरेख सुंदर धावा पाहिल्या. उत्तम साथ देताना नितीशाला पाहिलं. दोस्तों, जिंदगी हसीन है. उत्कृष्ट फलंदाजी. दोन खेळाडू आपण रेसमधून पाहिले. एका बाजूला गणेश तर दुसऱ्या बाजूला नितेश. तर मान्यवर कक्षामधून आवाज देऊ इच्छितो संतोष भावार्थी. आपण आपले शुभ असते मॅडमचा पुरस्कार द्यायचा. गणेशला सांगायचं संतोष भावार्थी याच्या शुभ असते मॅडमचा पुरस्कार या ठिकाणी दिले जात आहे. चला कॅप्टन आपण या. चार ओव्हरचा सामना आहे. चला दोन संघामधून आपण करूया नाणेफेक. एका बाजूला जय बजरंग गोरसई तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारेवली. निर्धारित 4 ओव्हरचा सामना आहे. काटा असं म्हणणं आहे. काय पडतंय काटा आहे का फिल्डिंग फील्ड पास. दोन्ही संघ ऑल द बेस्ट. खूप खूप शुभेच्छा. वेलकम रमेश. रमेशजी वेलकम.
चला यानंतर आपण एक महत्वाचा सामना पाहणार आहोत. बजरंग कारिवली आणि जय बजरंग गोरसी दोन्ही संघांच्या नावामध्ये पवन पुत्र बजरंग बलीचं नाव आहे. नक्कीच ज्वाली न्यू 40+ कामतगार आयोजित ज्वाली ट्रॉफी 2025चा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून दुसऱ्या फेरीची ही दुसरी लढत. नक्कीच आपण पाहतोय ज्वाली न्यू 40+ संपूर्ण कामतगार टीम अवी पाटील संगणक, शरद भुईर उपसंगणक आहेत, विनोदजी काटेकर, जितू मामा, विकास पाटील, मयूर चौधरी, वीरू पाटील, अमन, सुधीर घरत, प्रकाश, प्रवीण, शशिकांत पाटील, संतोष बावरते, भास्कर झुंजारराव, विजयदादा पाटील आणि अमोल पाटील ही संपूर्ण आयोजन कमिटी आणि ज्वाली न्यू 40+ टीम चा आपण बिग शो पाहतोय. स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडानगरी कामतगार इथून, प्रिन्स मूवीज टेक्निकल टीम, रवी गुलवी ऑल कॅमेरा मॅन, त्यानंतर आमचे आकाश DJ, नवनीत मंडप डेकोरेटर नागेश श्रीगिरी हे देखील आपल्या मंडळाचे सदस्य आहेत. नक्कीच नागेश श्रीगिरी धन्यवाद. नक्कीच आज सकाळपासून आपण मयूर असेल, शरदजी भोईर असतील, संतोषजी भावरते असतील, जितू मामा, त्यानंतर विनोदजी काटेकर यांची सर्वांची उपस्थिती पहिले चेंडूपासून आत्तापर्यंत आपण पाहतोय. आणि संपूर्ण आपली न्यू 40+ ज्वाली कामतगार टीमचं देखील सर्वांचं चांगलं सहकार्य आहे. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करूया. चला कारिवली संघ, सुभाष बत्तीनी, मंगेश नाईक ऑल टीम, चला आपण मैदानामध्ये उतरा. आपले पंच, चला आपण देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.